नाशिक जिल्ह्यातील कश्यपी धरण परिसरातून एक अतिशय दुर्दैवी घटना समोर आली आहे। फिरायला गेलेल्या चौघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्यानं संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। मिळालेल्या माहितीनुसार संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथील सचिन ठोंबरे हे आपल्या पत्नी रोहिणी ठोंबरे तसेच मित्र केतन पवार आणि कौशल्य पवार यांच्यासोबत कश्यपी धरण परिसरात फिरण्यासाठी गेले होते। सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास धरणाजवळ असताना एक लहान मुलगा अचानक पाय घसरला आणि तो पाण्यात जाऊ लागला। मुलाला वाचवण्यासाठी एकामागून एक चौघांनी पाण्यात उडी घेतली, मात्र पाण्याचा अंदाज न आल्यानं दुर्दैवानं चौघांचाही बुडून मृत्यू झाला। ही घटना पाहून परिसरात एकच खळबळ उडाली आहे। दरम्यान या घटनेची माहिती स्थानिक हॉटेल चालकानं नाशिक ग्रामीण पोलिसांना दिली। माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केलं। यानंतर 4ही मृतदेह पाण्याबाहेर काढून पंचनामा करण्यात आला। या दुर्दैवी घटनेमध्ये मृत्यू झालेल्यांची नावं सचिन ठोंबरे, रोहिणी ठोंबरे, केतन पवार आणि कौशल्य पवार अशी आहेत। आज दुपारी 1 वाजता पिंपरणे येथील ठोंबरे दाम्पत्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे। या घटनेमुळे पिंपरणे गावासह संपूर्ण पंचक्रोशीत शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जाते। दरम्यान पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर धरण, नदी किंवा खोल पाण्याच्या ठिकाणी फिरायला जाताना नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, तसेच पाण्यात उतरण्याचं धाडस करू नये असं आवाहन नाशिक तालुका ग्रामीण पोलिसांकडून करण्यात आलं आहे। नमस्कार, मी सहाय्यक पोलीस निरीक्षक हर्सुल पोलीस स्टेशन। आज रोजी आमच्या हद्दीतील कश्यपी डॅम येथे एक कुटुंब बुडाल्याची माहिती मिळालेली होती। त्या अनुषंगाने आम्ही तात्काळ घटनास्थळी पोहोचलो। स्थानिक हॉटेल चालक तसेच स्थानिक नागरिक यांनी लागलीच आम्हाला तात्काळ मदत पुरवली आणि अंधार पडण्याच्या आत साधारणतः इथले स्थानिक पोहणाऱ्यांनी 1 तासभर पाण्यामध्ये शोध घेऊन जीवाची बाजी लावून सदर मृतदेह पाण्याबाहेर काढलेले आहेत। त्याच्या अकस्मात मृत्यूची नोंद आम्ही हर्सुल पोलीस स्टेशन येथे करून पुढील तपास करीत आहोत। सध्या आम्ही ते मृतदेह पुढील तपासणी कामी सिव्हिल हॉस्पिटल येथे पाठवलेले आहेत। मृतांची नावं एक ठोंबरे म्हणून आहेत, सचिन ठोंबरे आणि रोहिणी ठोंबरे हे नवरा बायको होते आणि त्यांच्या शेजारी राहणारे केतन पवार आणि कौशल पवार असे 2 मुलं साधारण 16 वर्षाचे आणि 14 वर्षाचे असे त्यांच्यासोबत आलेले होते। या दुर्दैवी घटनेमध्ये 4 जणांचा मृत्यू झालेला असून जे जोडपं मयत झालेलं आहे ठोंबरे कुटुंबीय त्यांची साधारणतः 2 वर्षाची मुलगी ही काठावरती जिवंत मिळून आलेली आहे। सदर मुलीला आम्ही त्यांच्या नातेवाईकाच्या ताब्यात सुस्थितीत दिलेले आहे। पुढील तपास करीत आहोत। ब्युरो रिपोर्ट, नाशिक माझा न्यूज, नाशिक।